काकी नमस्कार. नमस्कार. काकी आपलं नाव? सुनीता दिनकर पवार. आपल्याकडे काय काय मिळतं? थालीपीठ, आप्पे, शाबोवडा, उडीदवडा. अरे वा. आणि साबूवडाची साईज दाखवा जरा. काकी हे तुमच्याकडचा साबूवडा आहे? हो, शाबोवडा एवढा साईज असतो. बापरे, एवढा मोठा बनवता? हो. आमच्यासाठी पण एक बनवा ना. हो, करते की. शाबोवडा आहे, गोळा करते हा. आणि मग थापडते असा. हे असा थापडल्यानंतर मोठा होतो साईज. हा एकदम थालीपीठासारखा हो, वाटतोय. मोठा आणि ह्याला तेल राहत नाही, हा. परत कुरकुरी राहते. उद्या तुम्ही खाला तर पण चालते असा. उद्यापर्यंत पण खाला तरी कुरकुरीत राहणार. हा असा राहतो. सोडू काय? हा. किती मस्त वाटतोय तो. तुमच्या स्टॉलला किती वर्ष झाले? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली त्या स्टॉलला. हो. आणि साबूवडा बनवण्यासाठी हे साबुदाणे रात्री भिजत घालावे लागतात. रात्री भिजत घातले, सकाळी मग बटाटे, शेंगदाणे. या पिठामध्ये अजून काय काय जातं? फक्त मिरची, शेंगदाणे आणि बटाटा, बाकी काही नाही. तुम्हाला यायचे साबूवडे बनवायला की तुम्ही शिकले? नाही शिकले आम्ही. शिकून केले हे सगळं. अरे वा, छान छान. मी आधी पण आलेली आहे तुमच्याकडचा आणि साबूवडा टेस्ट केलेला आणि मला खरंच खूप आवडलाय. आतापर्यंत मी छोटे छोटे साबुदाणे वडे बघितलेले, एवढा एवढा मोठा मोठा साबूवडा फक्त तुमच्याकडे बघितलाय, तो पण कोल्हापुरात. बाकी कुठं मिळत नाही असं. मित्रांनो बघा, एवढा मोठा साबुदाणा वडा तुम्ही कधी बघितलायत की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, एवढा मोठा साबुदाणा वडा खायला तुम्हाला यावं लागेल कुठे माहितीये का? कोल्हापूर मार्केट जवळ एक कपिल तीर्थ मार्केट आहे, तिथे या ताईंचं स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे एवढे जबरदस्त असे साबुदाणे वडे मिळतात. तुम्ही बघू शकता साबुदाणा वड्याची साईज. मी तर अक्षरशः बघूनच शॉक झाले. पहिले पण मी खाल्लेला आहे साबुदाणा वडा, पण आता स्पेशली साबुदाणा वडा खायला मी कोल्हापूरला आलेली आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे गोल्डन क्रिस्पी झाला, एकदम मस्त दिसतोय. एका प्लेट मध्ये 2 येतात ना? आता दुसरा साबू वडा केलाय. काकी तुमच्याकडे काय काय मिळतं? शाबोवडा, आप्पे, थालीपीठ, इडली, मेंदूवडा. अरे वा, एवढ्या सगळ्या व्हरायटी एकाच स्टॉलला आहेत. मित्रांनो, तुम्हाला जबरदस्त साबू वडा खायला यायचा असेल तर हे आहे कपिल तीर्थ मार्केट आणि कपिल तीर्थ मार्केटच्या समोरच आहे ताईंचं स्टॉल. ताई, हे मार्केट कुठे आहे? कोल्हापूर महालक्ष्मीच्या इथे. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराजवळ ना? कसं लाल लाल सारखा भाजा पाहिजे तर चांगला लागतो. तो जरा खुसखुशीत भाजला की अजून चांगला वाटतो ना, खरपूस वाटतो एकदम. बघा असं मग पातळ हे कच्चा भाजायचं नाही. ह्याच्यावर काय दिलं जातं? चटणी असते खोबऱ्याची, खोबऱ्याची चटणी. शेंगदाण्याची उपासाची चटणी प्लेट मध्ये घातले. हे तुम्ही घरी बनवता? हो, सगळी घरात बनवते. परत शाबोवडा काढून तुम्हाला प्लेट मध्ये घातले. हे प्लेट मध्ये असं घातलेलं आहे. एका प्लेट मध्ये 2 असतात. इथे तयार झाला आपला साबू वडा. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय. साबू वड्यावर दिली जाते का शेंगदाण्याची चटणी. आणि एवढ्या मोठ्या साबू वड्याची प्राइस काय ताई? 60 रुपये. 60 रुपये. बघू शकता किती छान वाटतोय. तर मित्रांनो, इथे आपला साबू वडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा साबू वडा आहे आणि हा किती क्रिस्पी आहे, अक्षरशः थालीपीठासारखाच दिसतोय तो एवढा मोठा साबू वडा. आपण सुनीता ताईंच्या स्टॉलवरती आलेलो हा साबू वडा टेस्ट करायला, जे आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या जवळच अन्नछत्राच्या बाजूला आहे. आणि खरं सांगते तर त्यांच्याकडे तुम्हाला मस्त असं थालीपीठ मिळतं, मेदूवडे मिळतात, इडली सुद्धा मिळते आणि आप्पे आणि हा साबूवडा मिळतो. या साबूवड्याची प्राइस आहे 60 रुपये. 60 रुपये तुम्हाला 2 साबूवडे येतात. तुम्ही आलात कोल्हापुरात, तुमचा उपवास वगैरे असेल तर तुम्ही येऊ शकता त्यांच्या स्टॉलला. जबरदस्त साबूवडा टेस्ट करू शकता आणि खरंच खूप छान आहे. आपण आता इथे टेस्ट करून बघूया साबूवडा कसा झालाय तो. साबूवडा बरोबर तुम्हाला शेंगदाण्याची चटणी दिली जाते. इथे खरडा आहे आणि सुकी चटणी सुद्धा आहे. तर चला आपण टेस्ट करूया. तर हा घेतलाय बघा साबूवडा, एकदम क्रिस्पी आहे. प्रत्येक बाईट मध्ये असं क्रिस्पी असं क्रंची येते ना. साबुदाणे वडे तुम्ही छोटे छोटे खाल्ला असेल, हा साबू वडा खाऊन दाखवा, भारी वाटेल तुम्हाला सुद्धा. मला सगळ्यात जास्त आवडला. तुम्हालाही असं साबू वडा टेस्ट करायचा असेल ना तर कोल्हापुरात तुम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ आलात तर नक्की अन्नछत्राच्या बाजूला आहे काकींचं स्टॉल, तिथे व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडतीचा जो नाश्ता हवा असेल तर तुम्ही इथे टेस्ट करा, पण साबू वडा तुम्ही नक्की टेस्ट करा.